तुमचे केस खूप गळत आहेत का? केस ड्राय झालेत? केसांमध्ये कोंडा झालेला आहे का? केसांच्या या सर्व समस्या दूर होतील असं आपण आज तेल बनवणार आहोत, आयुर्वेदिक तेल. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज की नाही आपण आयुर्वेदिक तेल बनवणार आहोत. तुमचे जे काही केसांचे प्रॉब्लेम आहेत ना ते सर्व दूर होतील. तर इथे बघा, आपण जे काही साहित्य घेणार आहे ते मी दाखवते तुम्हाला. कढीपत्ता घेतलेला आहे, आवळा, एक कांदा, जास्वंदीची फुलं, कोरफड, काळे तीळ घेतलेले आहेत 1-2 चमचे आणि मेथी दाणे 2 चमचे घेतलेले आहेत. आता इथे कोरफडीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आवळाही मी बारीक कट करून घेतलाय, कांदाही कट करून घेतलेला आहे मी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही मेथी दाणे आणि काळे तीळ मी सर्वात आधी बारीक करून घेणार आहे. जास्त पावडर बनवायची नाही, जाडसर ठेवलं तरी चालेल. आता त्यामध्ये की नाही कोरफड घालणार आहे मी, आवळे घालणार आहे बारीक कट केलेले आणि कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यामुळे की नाही तेलाला थोडासा उग्र वास येतो, पण कांद्यामुळे की नाही केसांची वाढ लवकर होते आणि केस चमकदार होतात. आता बघा, इथे एक मी लोखंडी कढई घेतली. शक्यतो लोखंडी कढई घ्या. गॅसवरती कढई ठेवली आणि खोबऱ्याचं तेल की नाही जवळपास मी अंदाजे घातलेला आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घाला. तेलामध्ये की नाही मी आता कढीपत्ता घातलेला आहे आणि जास्वंदीची फुलं घातलेली आहेत, त्याचे दांडे काढून घेतलेले आहेत मी. आता की नाही त्याच तेलामध्ये आपण काळे तीळ, मेथी दाणे, कोरफड, आवळा आणि कांदा बारीक करून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फुल गॅसवरतीही तुम्ही शिजवून घेऊ शकता. हे जे आपण होममेड आयुर्वेदिक तेल आज आपण बनवणार आहोत ना ते की नाही खूप छान तेल आहे आणि तुमच्या केसांच्या ज्या काही समस्या असतील ना तर त्या पूर्ण दूर होतात. तर यामध्ये आपण की नाही आवळा घातलेला आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. आवळा घातल्यामुळे की नाही केस एकदम घनदाट आणि चमकदार होतात. त्यानंतर जो कढीपत्ता घातलेला आहे ना आपण, कढीपत्त्यामुळे की नाही केस एकदम मजबूत होतात. केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो. मेथी दाण्यांमुळे ना केसांचा रंग टिकून राहतो, केस लवकर पांढरे होत नाहीत आणि की नाही केस गळणे थांबतात. यामध्ये जे आपण जास्वंदाची फुलं घातलेली आहेत ना त्यामध्ये की नाही ॲमिनो ॲसिड असतं. केसांना की नाही छान पोषण मिळतं, केस चमकदार होतात आणि केसातील पूर्ण डॅन्ड्रफ नाहीसा होतो. त्यानंतर कांदा घातल्यामुळे की नाही केसांची वाढ होते, केस चमकतात आणि काळे तीळ घातल्यामुळे की नाही केस वाढायला खूप मदत होते. तर हे तेल की नाही मी चांगलं अर्धा ते पाऊण तास एकदम शिजवून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हे तेल शिजवून घ्यायचं आहे. मी लहान असताना की नाही आमच्या दारात एक जास्वंदाचं झाड होतं. तर आम्ही की नाही आठवड्यातून एकदा जास्वंदाचं तेल बनवायचो. त्याचा वासही खूप छान यायचा. तेल आपलं खोबरेल तेल घ्यायचं आणि त्यामध्ये जास्वंदाची फुलं घालायची आणि 10 मिनटं ते तेल शिजवून घ्यायचं आणि नंतर गाळून घ्यायचं आणि केसांना लावायचं. केसांचा वास खूप छान यायचा. केस खूप छान चमकदारही वाटायचे आणि खूप मस्त सॉफ्ट व्हायचे केस. तुम्ही जर फक्त खोबरेल तेलामध्ये जास्वंदाची फुलं टाकून तेल शिजवून घेतलं ना फुलं करपेपर्यंत, तरी ते तेल खूप छान तयार होतं आणि केसांना रोज आठवड्यातून एकदा लावलं ना तर की नाही तुमचे केस एकदम चमकदार होतात. बघा, हे अशा पद्धतीच्या तेलाला कलर यायला पाहिजे. हे तेल छानपैकी शिजवून घेतलेलं आहे मी. आता याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी, सॉफ्ट सुती. त्यामध्ये आपल्याला हे तेल गाळून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पूर्णपणे आपल्याला हे तेल थंड करून गाळून घ्यायचं आहे. आणि हे जे तेल आहे ना तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2 वेळाही लावू शकता. तुम्हाला की नाही अगदी 15 दिवसात केसांचा रिझल्ट दिसेल. केसातील कोंडा नाहीसा होईल, केस छान चमकदार आणि सॉफ्ट होतील आणि की नाही केस गळणं थांबतील. तर बघा, हे तेल मी असं गाळून घेतलेलं आहे आणि चांगला असा कलर यायपर्यंत आपल्याला तेल कडवून घ्यायचं आहे. खूप लगेच बंद करायचं नाही, नाहीतर की नाही तेलाचा वास येतो आणि तेलाला अशी बुरशी लागल्यासारखी लागते. आता हे जे तेल आहे ना मी एका काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहे. एकदा तुम्ही अशा पद्धतीचं होममेड आयुर्वेदिक तेल घरी बनवून बघा. या तेलाचे की नाही साईड इफेक्ट काही नाही आहेत. तुम्ही घरातील सगळे व्यक्ती हे तेल लावू शकता. आपलं हे आयुर्वेदिक होममेड तेल तयार झालेलं आहे. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.